हा जो डायरेक्टर आहे त्याच्या लग्नासाठी महाराष्ट्रातून फार मोठा नेता लग्नाला गेला होता। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री सुद्धा त्याच्या लग्नाला तिथे गेले होते। आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची एक कुठली ती व्यक्तिगत फायनान्सची कंपनी एनबीएफसी, त्या कंपनीने व्हीएसआरला तिथे निधी दिला। मध्य प्रदेशची एक वेगळी कंपनी आहे, त्यांनी सुद्धा व्हीएसआरला मदत केली आहे। महाराष्ट्रातले अनेक लोक संलग्न आहेत। व्हीएसआरला का वाचवण्याचा प्रयत्न होतो हे आम्हाला कळत आहे। दुसरं, दादांना म्हणजे ते लेअर जेट नावाचं विमान हे खराब होतं, हे तिथं डीजीसी आता सांगते, मग हे खराब विमान हे अजितदादांना मुद्दामून दिलं गेलं का चुकून दिलं गेलं, असाही प्रश्न आता आम्हाला त्या ठिकाणी पडायला लागलेला आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना कुठंतरी कोणाचा तरी मोठ्या व्यक्तीचा हा हात आहे आणि एफआयआर हा ऍक्सिडेंटवर होतोय, हा एफआयआर ऍक्सिडेंटवर होतोय। आमचं मत आहे ऍक्सिडेंटवर करा, एफआयआर नाही, इन्व्हेस्टिगेशन। एफआयआर तर झालाच नाही, इन्व्हेस्टिगेशन ऍक्सिडेंटवर होतोय। आमचं मत आहे ऍक्सिडेंटवर पण करा आणि घातपातावर म्हणजे क्रिमिनल अँगल आहे का हे सुद्धा तिथं बघा, पण हे यांच्याकडनं पोलीस प्रशासनाकडनं मान्य केलं जात नाही, म्हणून एफआयआर होत नाही। म्हणजे कोणा ना कोणातरी मोठ्या व्यक्तीचा या मागे हात आहे असं आपल्याला म्हणावं लागेल।